पीसीओएस हे सर्वात सामान्य संप्रेरकाची अस्थिरता आहे, ज्याच्यामुळे हार्मोनल विकार होतो. हे सर्व आयुच्या स्त्रियांवर परिणाम करतं. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या असते. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन योग्य प्रकारे वापरलं नाही जात, म्हणून ते संतुलन सांभाळण्यासाठी अधिक इन्सुलिन तयार केलं जातं. परंतु जेव्हा इन्सुलिनची पातळी वाढते, ॲड्रिनल ग्रंथी अँड्रोजन्स म्हणजे पुरुषी संप्रेरक तयार करू लागतात. म्हणूनच पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये पुरुषांसारखं केसांचं वाढ होतो, पुरळ येतात, मासिक पाळी अनियमित होते आणि वजन वाढते. पीसीओएस ची लक्षणे सुधारण्यासाठी लोक त्यांच्या जीवनशैलीत बदल करू शकतात आणि मेटफॉर्मिन सारखे औषधी घेऊ शकतात. हे संप्रेरकाचे संतुलन करण्यासाठी आणि लक्षणे सुधारण्यासाठी मदतीचं असतं. मेटफॉर्मिन हे एक औषध आहे जे टाइप 2 मधुमेहाच्या उपचारासाठी वापरला जातो. याचे कमीत कमी दुष्परिणाम असतात आणि ह्यामुळे बहुतेक लोकांसाठी हे सामान्यतः सुरक्षित आणि चांगला सहन केला जातो. मेटफॉर्मिन 2 प्रकारे काम करतं. पहिलं, हे लिव्हर आणि मसल्स मधलं इन्सुलिन योग्य प्रकारे वापरतं, ज्यामुळे शरीरातल्या पुरुषी संप्रेरकाचं प्रमाण कमी होतं. हे अनियमित मासिक पाळी सारख्या लक्षणे सुधारण्यासाठी मदत करतं. दुसरं म्हणजे हे आपल्या पाचन शक्तीमध्ये बदल आणतं, ज्या कारणास आपलं पोट भरलेलं वाटतं आणि ग्लुकोजचं पाचन कठीण करतं. ह्यामुळे चरबी कमी करण्यासाठी हे मदतीचं असतं, जे काही लोकांना त्यांचं वजन सांभाळण्यासाठी मदत करतं. मेटफॉर्मिन सहसा पीसीओएस असलेल्या प्रौढांना दिला जातो, ज्यांचं बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा अधिक असतं. ते एका कमी डोसनी चालू करतात आणि ते हळूहळू 1.5 ग्रॅम दैनंदिनीचा डोस पर्यंत पोहोचवू शकतो. ज्या किशोर वयातल्या मुली आहे, ज्यांना पीसीओएस आहे किंवा व्हायची शक्यता आहे, त्यांना ही मेटफॉर्मिन दिला जाऊ शकतो. परंतु त्यांना दिवसातील जास्तीत जास्त डोस 2 ग्रॅमच दिला जातो. कधी कधी एखाद्याचं बीएमआय 25 पेक्षा कमी असलं तरीही त्या व्यक्तीला त्याच्या परिस्थिती अनुसार डॉक्टर मेटफॉर्मिन देऊ शकतात. मेटफॉर्मिन प्रत्येकासाठी योग्य नसतं. यामध्ये मेटफॉर्मिन किंवा त्याच्यासारख्या औषधांची ॲलर्जी असणारी लोक, गंभीर संक्रमण, हृदयविकाराचे रोग किंवा हल्लीत झालेला हृदयविकाराचा झटका किंवा किडनी किंवा लिव्हरची समस्या असलेल्या लोकांचा समावेश आहे. मेटफॉर्मिन तुमच्यासाठी योग्य उपचार आहे की नाही ही खात्री करून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणं महत्वाचं असतं. मेटफॉर्मिन घेतल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु ते सहसा खूप वाईट नसतात. त्यामध्ये पोटांची समस्या जसं पातळ संडास होणे, मळमळ होणे, उलट्या येणे, पोटामध्ये अस्वस्थ वाटणे किंवा गॅस होणे ह्याचा समावेश होऊ शकतो. काही काळ औषध घेतल्याने हे दुष्परिणाम बरे होऊ शकतात. कधी कधी डॉक्टर मेटफॉर्मिनचा एक वेगळा प्रकार लिहून देतात, जे पोटामध्ये हळूहळू औषध सोडतं, ज्यामुळे हे दुष्परिणाम चे समस्यांचं प्रमाण कमी होतं. जर आपण बरेच काळासाठी मेटफॉर्मिन वापरत असेल तर ते आपलं व्हिटॅमिन B12 ची पातळी कमी करू शकतं, परंतु काळजी नका करू. आपण ते वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकतात. हे सहसा होत नाही, पण काही दुर्मिळ परिस्थितीमध्ये मेटफॉर्मिनमुळे लॅक्टिक ऍसिडोसिस होऊ शकतं, जिथे आपल्या रक्तामध्ये जास्ती प्रमाणात लॅक्टिक ऍसिड निर्माण होतं. जर आपण डिहायड्रेटेड आहे किंवा गंभीर जंताणू संसर्ग झाला असेल तर असं व्हायची शक्यता वाढते. थोडक्यात, मेटफॉर्मिन ही एक अशी औषध आहे जे पीसीओएस सुधारण्यासाठी मदत करतं. हे इन्सुलिनची पातळी सांभाळण्यासाठी उपयोगी असतं, जे संप्रेरकाचं संतुलन व्यवस्थित ठेवतात, ज्यामुळे पीसीओएस ची लक्षणे सुधारतात. मुख्य दुष्परिणाम म्हणजे पोटातील समस्या, परंतु कालांतराने ते बरेचदा बरे होऊन जातात. चांगले आरोग्य आणि व्यायाम केल्यामुळे जीवनशैलीतील बदलसह या औषधाचे फायदे अजून चांगले दिसतात.